येणार नाही. मग चांगलं बी जर पेरायचं असेल तुम्हाला तर तुमच्याकडे चांगल्या प्रकारची जमीन असली पाहिजे. नुसती जमीन असूनही जमणार नाही. नुसते ढेकळच आहेत आणि त्याच्यात पेरल्यावर जमल का? ही जमीन नांगरलेली पाहिजे, ही जमीन रुटर केलेली पाहिजे. ठीक आहे महाराज, रुटरही बी करू आम्ही, पण जमिनीत पाणीच नसेल तर येईल का? पाणी पाहिजे, जमिनीमध्ये पाणी पाहिजे. नुसतं पाणी नाही, मृग नक्षत्रातला पाऊस पाहिजे. पावसाच्या पाण्याशिवाय धान्य वाढत नाही, ते पीक वाढत नाही. पावसाचं पाणी असेल, पाऊस पडला, एकदा पाऊस पडला, इतका पाऊस पडला एका रात्रीत की धो धो पाऊस पडला, लगेच सकाळी बी घेऊन पेरलं तर जमेल का? नाही जमेल. त्या जमिनीचा काय होऊ द्यावा लागेल आपल्याला? वापसा होऊ द्यावा लागेल. मग असलेलं जर आपल्या जवळचं शुद्ध बी ज्या वेळेला आपण त्या जमिनीमध्ये पेरू तर तुकोबाराय म्हणतात काळजी करायची गरज नाही. तुम्ही जर शुद्ध बी पेरलं तर तुम्हाला फळं कशा मिळतील? तुकोबाराय शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, पोटी फळे रसाळ गोमटी. बी जर शुद्ध असेल तर त्याचं फळही शुद्ध असतं. म्हणून केलेलं कर्म जसं असेल तसं माणसाला फळ मिळत असतं. शिवाजी महाराज, नारायण महाराज, कधी कधी परमार्थ करणाऱ्या माणसाला असा प्रश्न पडत असतो की आम्ही एवढी भगवंताची सेवा करतो, एवढं देवदेव करतो, अरे कधी पंढरपूरची वारी चुकवली नाही, आम्ही कधी आषाढीची वारी चुकवली नाही, ज्ञानोबरायची माझ्या कार्तिकीची वारी चुकवली नाही, तरी सुद्धा देवाने आमच्या पदरामध्ये दुःख वाटायला घातलं. अहो कधी गावामध्ये सप्ताह असेल तर चटया आथरण्याचं काम केलं, कधी लाज धरली नाही. श्रीमंत माणूस असेल चटया आथरतात, कुणी स्वयंपाकाकडे असतं. परमार्थ करणाऱ्या माणसाला असं वाटतं की एवढं करून सुद्धा देवाने आमच्या पदरामध्ये दुःख वाटायला घातलं. तुम्हाला आम्हाला प्रश्न पडतो यात नवल नाही. जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा प्रश्न पडला होता. तुकोबारायांचं ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला अवघ्य तुकोबारायांचं फक्त 13 वर्षाचे होते तुकोबाराय. आणि 13 वर्षाच्या वयामध्ये लग्न झाल्याच्या नंतर फक्त 4 वर्षाच्या आतमध्ये तुकोबारायच्या घरातली 5 माणसं निघून गेली. आई वडील गेले, मोठी भाऊजही गेली, मोठा भाऊ विरक्त असल्यामुळे तो घरातून निघून गेला. तुकोबारायची मोठ्या पत्नी, मला वाटते रखमाबाई नाव होतं का त्यांचं, मोठ्या पत्नी वारल्या कारण त्यांना दम्याचा त्रास होता. एवढा त्रास होता की ते स्वतःच उठून सुद्धा बसू शकत नव्हते. तुकोबारायांनी म्हणलं संसार करायचा असेल तर कसा करावा. तुकोबारायची मोठी पत्नी वारली म्हणून तुकोबारायांना दुसरं लग्न करावं लागलं. आता आपण सहज बोलत असताना म्हणता तुकाराम महाराजाला घरी खायला एक कण सुद्धा नव्हता धान्याचा, बोलून जातो आपण. पण तुकोबारायांची एवढी संपत्ती होती महाराज, मला वाटतं दादा आपल्या घरी जर 15 एकर जमीन असेल
तर आपली जर मुलगी असेल लग्न करायची, निदान आपण किती एकरवाला नवरदेव पाहू? जावई 15 एकरवाल्याला तरी कमीत कमी त्याला वाटतं आपल्या एवढी तरी असायला पाहिजे का, नाही तर आपल्यापेक्षा जास्त असली पाहिजे. मग तुकोबरायांची पत्नी होती 2 नंबरची, पुण्याचे प्रसिद्ध गुळवे शावकार म्हणून होते बघा. तर शावकाराची मुलगी दिलेली होती. मग बघा आता नातं जुळवत असताना माणूस समान आपल्या बरोबरीचे पाहतात. मग तुकोबराय गरीब होते का? 50 गावची जहागीरदारी होती तुकोबरायकडे. तुकोबरायची पत्नी वारली. तुकोबराय म्हणतात, देवा एवढा परमार्थ करतो, एवढी तुझी सेवा करतो, तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये तू दुःख दिले. मला एक वाक्य सांगायचं तुम्हाला. तुम्हाला जीवनात जर व्हायचं असेल तर मोठे कथाकार व्हा, जीवनात व्हायचं असेल तर मोठे गायक व्हा, तुम्हाला जीवनात व्हायचं असेल तर मोठे डॉक्टर व्हा, मोठे साधू व्हा, मोठे इंजिनियर व्हा. पण एक लक्षात ठेवा, कडे साधू होण्याच्या भानगडीत कधी पडू नका. कारण साधू होणं सोपं नाही महाराज. साधूला 6 धुवावे लागतात: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, एवढे धुवावे लागतात. साधू होणं सोपं नाही. का? कारण स्वतःची बायको मेली तरी म्हणावं लागतं. बर झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पिढा गेली. साधू होणं सोपं आहे का महाराज? बायको मेली तरी म्हणावं लागतं. म्हणून व्हायचं असेल ना मोठे कथाकार व्हा, साधू होण्याच्या भानगडीत पडू नका. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मला वाटते तुकोबरायांना सुद्धा प्रश्न पडला होता आणि त्याचं उत्तर मला द्यावं लागेल. आपण सर्व शेतकरी आहेत. ते जुन्या काळामध्ये बघा, शेतातलं धान्य काढल्याच्या नंतर फार जुना काळ समजा, घरी साठवायसाठी एक बांबूची ह्याची काय म्हणतात त्याला, मुडी, कणगी काय समजा, मुडी म्हणतात, मुडी म्हणतात. तर ती मुडी कशासाठी असायची? माल साठवण्यासाठी. माल साठवण्यासाठी असायचं. त्या मुडीला 2 तोंड असायचे बघा. आता तुम्ही म्हणसाल, तुम्ही पाहिले का देवदास महाराज एवढ्या गप्पा हाणायले? पण आम्ही आमच्या मामाच्या गावात पाहिलेले आम्ही. तर त्या मुडीला 2 तोंड असायची. वरून टाकण्याकरिता एक, आणि खालून जसं लागेल तसं आपल्याला काढण्याकरिता असतं. वरून जर ज्वारी टाकली तर खालून काय भेटेल तुम्हाला? खालून ज्वारी भेटणार. वरून जर गहू टाकलं तर खालून काय भेटेल? गहूच भेटणार. दादा वरून जर राशनचा तांदूळ टाकला तर खालून कोणता भेटेल? बासमती कसा भेटेल? राशनचाच भेटेल की. तसं जसं कर्म करत असाल तुम्ही तसं तुम्हाला फळ मिळत असाल. वरून जे टाकताय ना दादा ते तुमचं संचित समजत जा, आणि जे खालून काढताय ते तुमचं प्रारब्ध, आणि पेरताय ना दादा त्याला क्रियमान असं म्हणत जा. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा हरी पंढरीनाथ भगवान की जय. जसं कर्म असेल तसं माणसाला फळ मिळत असतं. म्हणून केलेलं कर्म माणसाला भोगावं लागतं. अहो, जीवनामध्ये जर समाधानी व्हायचं असेल, जीवनामध्ये तुम्हाला जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला पुण्य करावं लागेल. पाप करून तुम्ही समाधानी नाही होणार. काय झालं बघा, 2 सोन्या चांदीचे व्यापारी असतात. पूर्वीच्या काळामध्ये खरेदी करायची असेल तर मोठ्या शहरामध्ये जावं लागेल. होलसेल माल आणायचा असेल तर मोठ्या शहरामध्ये जावं लागेल. सोन्या चांदीचे व्यापारी मोठ्या शहरामध्ये गेले विशाल महाराज, आणि माल खरेदी केल्याच्या नंतर वापस येत असताना प्रवास खूप लांबचा असल्यामुळं त्यांना वाटतच रात्र झाली. त्यांना वाटलं एवढा मोठा मौल्यवान वस्तू घेऊन, एवढे दागदागिने घेऊन रात्र म्हणतात अशी वैऱ्याची, संध्याकाळी कुठं जायचं? त्यांना वाटलं कुठंतरी थांबलं पाहिजे, आपण कुठंतरी आराम केला पाहिजे. समोर गेल्याच्या नंतर त्यांना एक उजेड दिसला. त्या उजेडाच्या दिशेने गेले ते.
जवळ जाऊन पाहता तर खूप मोठा बंगला होता. त्या गावचा तो श्रीमंत माणूस होता. हे जवळ गेले आणि दरवाजा वाजवला. तो घराचा मालक बाहेर आला आणि त्याला विनंती केली, का हो दादा, आजची रात्र आम्हाला इथं थांबता येईल का? त्या श्रीमंत माणसाने बघितलं, रात्रीचा प्रवास आहे, अडचण असते कुणाला. ठीक आहे, चालेल म्हणे. बाहेर जे 2 गादी पलंग टाकलेले त्याच्यावर तुम्ही आराम करू शकता. रात्री बरोबर 9 वाजता नारायण महाराज ते व्यापारी झोपी गेले. श्रीमंत माणसाला झोप येत नाही बघा. म्हणतात आपण श्रीमंत नाही, आपण गरीब माणसं, आपण पडलं की लगेच झोप येते. श्रीमंताला येत नसती झोप म्हणतात, कारण त्यांना भूक लागली तरी भुकीच्या गोळ्या घ्याव्या लागतात. मग खाल्लेले पचत नाही त्याच्यासाठी सुद्धा गोळ्या घ्याव्या लागतात. श्रीमंत माणसाचं अवघड असतं. जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. श्रीमंत माणसाला झोप आली नाही. ते विचार करत होता, बघा कर्म कसं असते माणसाला, जसं कर्म असेल तसं फळ भेटत असं मला सांगायचं. त्या माणसाची, श्रीमंत माणसाची बुद्धी बदलली. त्याला वाटलं, अरे हे एवढे मोठे चांगले व्यापारी दिसत आहेत, एवढी मोठी ही भारी गाडी दिसते, काहीतरी या गाडीमध्ये तसा माल पण मौल्यवान असला पाहिजे. श्रीमंत माणूस जवळ जाऊन पाहतो तर त्याला मोठी मोठी बॅगा दिसतात. मामा, त्या माणसाची बुद्धी बदलते. ते म्हणते आपल्याला अजून श्रीमंत व्हायचं. त्याला काय वाटलं, आता तर आहेतच आम्ही श्रीमंत, पण अजून श्रीमंत व्हायचं. बघा गड्या, या देशामध्ये जोपर्यंत श्रीमंत माणसाचा विलास थांबत नाही ना, तोपर्यंत या देशातल्या गरिबानं कधी श्रीमंत होण्याची इच्छा करायची. त्या माणसाला वाटलं आपण अजून श्रीमंत व्हावं. त्यांनी मारेकरी बोलवले, 2-3 मारेकरी बोलवले. त्यांना सांगितलं, हे जे 2 झोपलेले व्यापारी, अर्ध तुम्ही घ्या, अर्ध मी घेतो. यांचा आपल्याला काय करायचं, काटा काढून टाकायचा. ठरलं. बरोबर साखर झोपेमध्ये यांचा काटा काढायचा. 4 वाजता काटा काढायचा. गेले ते चोर गेले. श्रीमंत माणूस जाऊन झोपला मध्ये. आणि काय झालं, त्या श्रीमंत माणसाची 2 मुलं बाहेर फिरायला गेलेली. त्या श्रीमंताची मुलं संध्याकाळी गेल्याच्या नंतर ते काय भजन कीर्तन थोडेच करतात. ठीक आहे, भागवत महाराजासारखा एखादा समजा घरामध्ये जन्माला येणं, संपत्ती असताना देवदेव करणं हा भाग्याचा समजा विषय झाला. पण बहुतेक श्रीमंताची माणसं मुलं कीर्तनाला येत नाही. रात्री गेले तू काय नशेमध्ये होते. आले आणि त्यांनी बघितलं आपल्या जागेवर कोणतरी झोपले. लगेच त्या व्यापाऱ्यापाशी गेले, ए उठा, कोण आहे तुम्ही इथले? लगेच ते व्यापारी उठले. ते म्हणले, आता कशाला मालकाला उठवायचे, चला, नाहीतरी 3 वाजलेत, अजून 1 तासानं आपल्याला रस्त्यानं फिरताना माणसं दिसतील, व्यायाम करायला. लगेच डॉक्टरनं आम्हालाही सांगितलंय, आमचाही चालू व्यायाम. बरोबर 3 वाजता ते माणसं व्यापारी निघून गेले आणि त्यांच्या जागेवर कोण झोपलं, हे श्रीमंताची मुलं. आणि ठरल्याप्रमाणे मारेकरी आले आणि त्यांनी बरोबर काटा काढला. कुणाचा काढला? देदास महाराजाचा. त्यांच्या मुलाचा काटा काढला. श्रीमंत माणूस आला, पाहिलं व्यापारी नसून स्वतःची 2 मुलं गेली. तो रडायला लागला, देवा असं काय झालं देवा, की माझी 2 मुलं माझ्या हाताने मारल्या गेली. काय करायची ही संपत्ती, काय करायचं हे ऐश्वर्य, अरे काय करायचं हे धन दौलत, असं काय चुकलं देवा माझं की मला हे भोगावं लागतं. आमच्या नाथ महाराजांनी हरिपाठात त्याला उत्तर दिले.
हरि मुके गाता केलेलं कर्म माणसाला भोगावं लागतं. म्हणून ऐका, वाईट कर्माचं फळ नेहमी वाईट असतं, चांगलं कर्माचं फळ नेहमी चांगलं असतं. वाईट कर्माचं फळ वाईट असतं. अहो काहींचं या जन्मामध्ये सन्मुख होतं तर काहींचं पुढच्या जन्मामध्ये. नारायण महाराज, बऱ्याच जणांना असं वाटतं की मी एवढा पाप करतो, एवढा अधर्मानं वागतो, तरी सुद्धा माझं का वाईट होत नाही. जाऊ दे बाबा, अजून ते सन्मुख झालं नाही, पण पुढच्या जन्मामध्ये मात्र तुला ते भोगल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून केलेलं कर्म भोगावं लागतं. कुणाला भोगावं लागतं? मला वाटतं श्रावण महिन्यामध्ये आपल्या इथं ग्रंथ लावत असतील, रामायण महाभारत काही लावत असतील? काहीच नाही लावत. बर, इथून पुढे लावत जा. मग रामायणातला प्रसंग ऐकला असेल तुम्ही, आमच्या नारायण महाराजांच्या रामकथेतला ऐकलेला प्रसंग सांगतो तुम्हाला. केलेलं कर्म भोगावं लागतं. कुणाला भोगावं लागतं? देवाला सुद्धा भोगावं लागतं. केलेलं कर्म देवाच्या बापाला सुद्धा भोगावं लागतं. ज्या वेळेला रामप्रभूचा वनवास झाला, 14 बरस राम वनवासी. नारायण महाराजांच्या संगतीत राहून राहून थोडस पाठ झालं जरा रामायणात, त्यांची कृपा आहे म्हणून. तापस बेस विशेष उदासी 14 बरस राम वनवासी. नारायण महाराजांची कृपा आहे म्हणून या कीर्तनाच्या गादीवर मी उभा. नारायण महाराजाकडे पाहून मला असं म्हणावं वाटतं, एक सुंदर गाणं बघा. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे में भी तो लहर आज होती, अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. तुमचा जर आम्हाला आधार नसता, आमच्या आईवडिलाचा आधार नसता, आमच्या आजोबाची पुण्य आहे शिवाजी महाराज. आमचे बाबा, आमचे अण्णा सांगतात, वाघीला आमचे आजोबा असायचे. फक्त त्यांचं काय नाही, गरिबी होती. दिवसभर वर्ष, मला वाटतं 9-10 वर्षे काहीतरी पहिले मोठ असायचे बघा, मोठ ओढायची, विहिरीतलं पाणी शेंदायचं, गायला पाणी पाजायचं. मला वाटतं आमचे परंपरा नाही तशी, घरामध्ये कोणी कीर्तनकार नाही, काय नाही, पण मला एवढंच वाटतं आमच्या आजोबांनी गायला पाणी पाजलं, बस त्यांची पुण्य आहे आज नारायण महाराजाच्या वाट्याला म्हणा, माझ्या वाट्याला आली म्हणून. ज्या वेळेला रामप्रभूचा वनवास होतो, राजा विनंती करतो, कैकेयीने 2 वर मागितले. पहिल्या वराने भरताला गाधी आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षाचा वनवास. पहिल्या वराने भरताला गादी मागितली, दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षाचा वनवास मागितला. राजा दशरथ विनंती करतो, कैकेयी अगं या तिन्ही लोकांमधलं स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्हीतलं काहीही माग, अशक्य असणारं मी तुला शक्य करून देईल, पण माझ्या रामाला वनवास देऊ नको. कैकेयी मात्र ऐकायला तयार नाही आणि प्रभू आपल्या वडिलांचं वचन पूर्ण करण्याकरिता वनवासाला निघून जातात. कारण रघुकुलाची रीतच अशी होती, प्राण जाई पर वचन न जाई. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. अरे आपला प्राण गेला तरी चालेल, पण दिलेलं वचन मोडणार नाही. पूर्वीचे सौदे पण असेच असायचे दादा, मोठे मोठे व्यवहार व्हायचे, शेतीचे म्हणा कशाचे म्हणा, कशावर चालायचे? फक्त वचनावर. फक्त वचन द्यायचे, हे मी वचन, तू मला शेत दिले ना, मी तुला हे शेत 10 वर्षांनी म्हणा 20 वर्षांनी म्हणा तुलाच देणार. पण आजकाल तशी परिस्थिती राहिली नाही. जमाना बदलून गेलाय, माणसाची नीती बदलली.
जसं कलियुग आलं तसं माणसाची बुद्धीही बदलली. पण पूर्वी असं असायचं, वचनावर चालायचं सगळं. दिलेलं वचन रामप्रभू पूर्ण करण्याकरता वनवासाला जातात. मला हे सांगायचंय, ज्या वेळेला रामप्रभू वनवासामध्ये जातात, भरत आणि शत्रुघ्न हे मामाच्या गावी असतात, आजुळामध्ये असतात, मामाच्या गावामध्ये असतात. मामाच्या गावामध्ये म्हणजे जसं नारायण महाराज आम्ही आज मामाच्या गावात आहेत, नागू मामा आमचे, बालू मामा, तसे भरत शत्रुघ्न त्याच्या मामाच्या गावाला गेलेले असतात. ज्या वेळेला भरतजी परत येतात, कैकेयीच्या सदनी जातात, कैकेयीचं दर्शन घेतात आणि विचारतात, मा सर्व कुशल आहे का मा? हा भरत, सगळं कुशल आहे. कुशल आहे तर कुठे माझा दादा, कुठे माझा रामप्रभू, कुठे माझी वहिनी, माझी सीतामाता कुठे? घडलेला वृत्तांत सगळा ज्या वेळेला कैकेयी भरताला सांगते, त्यावेळेला भरत महाराज रागारागाने उठतात आणि म्हणतात, ऐक मा, तू माझी आई जरी असली, तू जर माझ्या दादाला वनवास देत असशील, तर मी तुला शाप देईल की आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही आणि आजपासून तुझं नाव सुद्धा कोणी ठेवणार नाही. म्हणून मला वाटतंय टाकळ खोप्यामध्ये या बसलेल्या या ठिकाणी माता मावल्यापैकी कौशल्या नाव असेल कोणाचं? कौशल्या आहे का नाव? असेल कौशल्या नाव. बोला, 5-5 हजार रुपये बक्षीस आहे. बक्षीस फक्त खजिनदार कोण आहे यावर्षी? बर बर, 5-5 हजार रुपये बक्षीस खजिनदाराकडून घ्यायचं. अर्थमंत्री सध्या कौशल्या नाव असेल, कुणाचं उर्मिला नाव असेल, आमच्या ताईचं पार्वती नाव आहे. बघा, देवाचं नाव आहे का नाही? या ठिकाणी सुमित्रा नाव असेल, आता पुढच्या नावाला 15,000 रुपये बक्षीस आहे. काही आहे का कोणी इथं? सांगा, असलं तर लगेच दादा तुमच्या समोर फोन पे, लगेच फोन नंबर सांगायचा, 15,000 रुपये. फक्त नाव असलं पाहिजे. काही नाव कोणी ठेवत नाही का? तर कारण भरताने आपल्या आईला दिलेला शाप आहे की तुला आता आई म्हणणार नाही, पण मी आजपासून तुझं नाव सुद्धा कोणी ठेवणार नाही. रामप्रभू ज्या वेळेला वनवासाला जातात, त्यावेळेला दशरथ राजा मात्र जमिनीवर पडतात. पडलेल्या राजाचं मुंडक कौशल्या माता मांडीवर घेते. राजे रडतात. रडत असलेल्या राजाला कौशल्या माता विचारते, का रडताय राजे तुम्ही? क्षत्रिय माणसं मरणाच्या समोर जाताना सुद्धा रडत नसतात, आणि क्षत्रिय हे नेहमी मरणाच्या सामोरी जाणार असतात. लीड पडे राजपूत छुपे नाही, दाता छुपे नाही मांग नाही. अर्थात योद्धा कधी सैन्यामध्ये लपून राहत नसतो. जो शूरवीर माणूस असतो, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. मला वाटतं स्वाभिमानाची गोष्ट घडली यावेळेस. किती तारखेला आपल्याला आरक्षणाचा जी आर आला? आता 7-8 दिवस झाले, समजा 9-10 दिवस झाले असतील. जरांगे पाटला सारखा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर मावळा भेटला. मला एक विशेष वाटलं नारायण महाराज जरांगे पाटलाचं. नाही तर बघा शिवाजी बा, एखादा आपला साधा आमदार आला तरी माणसाला लय कौतुक वाटते. आमदार आला आपल्या गाव, आपला आमदार आला बरं का, त्याच्यासोबत सेल्फी घ्याऊ, त्याच्यासोबत फोटो काढा. पण जरांगे पाटलाचं एवढा विशेष वाटलं मामा आपल्याला. मंत्री असू नाही तर कोणी केंद्रातला मंत्री असू द्या, कॅबिनेट मंत्री. मी इथं 17 दिवसापासून बसलो ना बिन पाण्याचा. तू आला ना, तू बी इथंच बस, तुला काय करायची खुर्ची, तुला काय करायचं. सगळे मराठी आमचे खाली बसलेले आहेत. म्हणून मला वाटतंय जरांगे पाटलाकडे बघितलं ना महाराज, आजपर्यंत त्याच्या माणसाचा हसरा चेहरा बघितलाच नाही, करारी चेहरा. आता मला भाग्य लाभलं, आमचे प्रदीप महाराज नलावडे म्हणून शिवचरित्रकार महाराज, त्या माणसाचं वय आता 75-80 असेल. प्रदीप महाराज नलावडे म्हणून तुम्ही युट्यूबला सर्च करा, शिवचरित्र कथाकार आहे. जसं रामायण भागवत कथा चालते, 7-7 दिवस शिवचरित्र कथा सांगत असतात. त्या माणसाच्या रक्तामध्ये शिवाजी महाराज असं छत्रपती बद्दल स्वाभिमान, एवढा स्वाभिमानी माणूस आहे. त्यांच्यासोबत राहण्याचा प्रसंग आला. एक दिवस आम्ही असं मुंबईला गेलो होतो, एका मोठ्या मॉलमध्ये गेलो आणि बाबाचा वाढदिवस होता. म्हणलं बाबा, माझी इच्छा आहे तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यावं तुम्हाला. मग तुम्हाला काय द्यावं? तर माझी बी भक्ती धर्माबद्दल थोडं असं छत्रपतीचे मावळे म्हणतो, म्हणजे आपल्याला स्वाभिमान असलं पाहिजे. मला शिवरायांची तुम्हाला मी मूर्ती देतो एखादी. मॉलमध्ये गेलो आम्ही बाबासोबत. मग एक मूर्ती अशी सुंदर होती,
दिसायला डोळे छान, दिसायला बी छान होती एकदम. म्हणलं बाबा ही मला मूर्ती आवडली, ही देऊ का तुम्हाला? बाबा म्हणले ही नको. दुसरी पाहिली, दुसरी नाही आवडली. म्हणलं काय एवढी छान मूर्ती असताना? ऐक म्हणे देवीदास, छत्रपतीचा कधी सोज्वळ चेहरा नव्हता. मनाने जरी सोज्वळ असते ना, छत्रपती करारी बाणा होता. छत्रपतीची अशी मूर्ती काढली महाराज, कारण शिवाजी महाराजांना बघितल्यानंतर कुणीही असू द्या दुश्मन, त्याला असा घाम फुटायचा. म्हणजे शिवाजी महाराजांचा चेहरा असा करारी पाहिजे. तसा आपल्या जरांगे पाटलाचा करारी चेहरा होता महाराज. मंत्री येऊ द्या नाही तर कोणी येऊ द्या, आता एक जणानं तर काय कमी विरोध केला का आपल्याला आजपर्यंत? होतं ते गाल समजा. आता त्याच्याकडे पाहिलं तर आपल्याला ते चिंपांजीचाच आठवण येईल. काय बरं राजकारण आहे महाराज. कोणत्या पक्षाबद्दल, मी पक्षाचा नाही कोणत्या, पण शेवटी स्वाभिमान असला पाहिजे धर्माबद्दल. याचा धरील अभिमान करील आपुले जतन, करील आपुले जतन, करील याचा धरील अभिमान करील फुले जतन, याचा धरील अभिमान करील पुरे धरील याचा अभिमान करील फुले शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देवदेश धर्मा पायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारी संग लगीन लागल, घडली येरी प्रीती. शूर आम्ही सरदार, सरदार छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की. लीड पडे राजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं मांगना. शूर माणूस कधी लपून राहत नसतो. का रडताय राजे तुम्ही? कौशल्या माते विचारते. त्यावेळेला दशरथाचं उत्तर ऐका. दशरथ राजे म्हणतात, कौशल्या काय भाग्यवान, काय पवित्र कुश असेल तुझी, ज्या रामप्रभूचं फक्त एकदा दर्शन व्हावं म्हणून कितीतरी साधू, कितीतरी ऋषी स्वतःला हजारो वर्षे स्वतःला टांगून घेतात, तपश्चर्या करतात. तुम्ही जर कधी कुंभमेळ्यात गेले तर तुम्ही बघा, तिथं तुम्हाला वेगवेगळे साधू भेटतील. नाशिकच्या कुंभात आम्ही गेलो, नारायण महाराज, आम्ही तिथे एक साधू असा पाहिला, त्यानं 25 वर्षे हात वर असा केला, ते वरच खाली घेतलाच नाही, ते हातच कडकच झाला की खाली येतच नाही. आता एक असा साधू पाहिला, 20 वर्ष झालं शिवाजी महाराज उभाच आहे, झोपायचंच नाही. झोपायचं असलं तरी झोपायचं. कशासाठी तपश्चर्या? फक्त रामप्रभूचं एकदा दर्शन व्हावं. राजा दशरथ म्हणतो, पवित्र कुश आहे की तुझ्या गर्भामध्ये तुला रामप्रभूला वाढवण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. आणि काय अभागी बाप असेल मी की ज्या जगन्येत्या रामाला फक्त माझ्यामुळं वनवास भोगावा लागतो.
रामाच्या शोकामध्ये दशरथ राजा रडतात आणि म्हणतात, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. कसा गेला असेल रामप्रभू? कौशल्या, मी रडत नाही, समोरच्या भिंतीवरचं जे चित्र दिसतं ना, ते चित्र मला रडवतं. कौशल्या म्हणते, राजे मला दिसत नाही. तुला नाही दिसणार कौशल्या. का? ते मलाच दिसणार, कारण माझं मरण जवळ आलेलं आहे. म्हणून दशरथांनो, या ठिकाणी बसलेल्या दशरथांनो सावधान, मी पण आलो त्याच्यामध्ये. एक दिवस आपल्या सर्वांना भिंतीवरचं चित्र दिसणार आहे. म्हणून आतापासूनच आपला जीवनरूपी कॅमेऱ्यामध्ये भागवत महाराज, माऊली महाराज, कामाजी बुवा, शिवाजी महाराज, विशाल महाराज, जीवनरूपी कॅमेऱ्यामध्ये असं एखादं चित्र फिट करा की ते चित्र आपल्याला शेवट ज्या वेळेला आपण जाऊ, ज्या वेळेला मरणाच्या यातना आपण बघू, त्यावेळेला चित्र आपल्याला आशीर्वाद देईल. साधू असाल तर सत्याचं चित्र फिट करा, योगी असाल तर ध्यानाचं चित्र फिट करा, आणि श्रीमंत असाल ना तर एखादं दानाचं चित्र फिट करा. पाटील, मुलीचं लग्न आहे पाटील, गरीब आहे पाटील, एकुलते एक मुलगी पाटील, मुलीचं लग्न आलंय, पैसे नाही तो माझ्याजवळ, मला 10,000 रुपयाची गरज आहे पाटील बरं का. तुम्ही जर मला पैसे द्याल ना पाटील, तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. तुम्ही जर मला पैसे द्याल ना पाटील, तर मरताना मी देवाचं नाव घेणार नाही, पण तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही. मला वाटतं त्याला जर 10,000 रुपयाची गरज असेल तर तुम्ही त्याला 20,000 रुपये द्या. कारण शिल्लकचा पैसा म्हणजे कागद असतात दादा. शिल्लकचा पैसा म्हणजे आळंदीकडे आम्ही पाहतो, काही एका येड्याजवळ 10 लाख रुपये निघाले. कागद येडे माणसं मोजत असतात. 10,000 रुपयाची गरज असेल, 20,000 रुपये द्या. तुम्ही त्याला पैसे द्याल, ज्या वेळेला तुम्ही जाल त्यावेळेला भिंतीवरच तुम्हाला चित्र आशीर्वाद देईल. पाटील, तुम्ही नरकाला जाणार नाही पाटील, तुम्हाला यमाचे दूत येणार नाहीत पाटील, विष्णूचे दूत येणार आहेत. का? कारण माझ्या गरीब फाटक्या कपड्यातला बाप तुमच्याकडे आला होता. माझं लग्न होतं पाटील, 10,000 रुपयाची गरज होती, तुम्ही 20,000 रुपये दिले. त्यावेळेला जर पैसे दिले नसते ना तुम्ही, माझं लग्न झालं नसतं, मला चांगली मंडळी भेटली नसती माझ्या सासरची. बघा, मुलीचं आणि बापाचं फार वेगळं नसतं. माहेरचा आनंद कुठपर्यंत? माहेरचा आनंद तोपर्यंत जोपर्यंत माहेरामध्ये आई वडील जिवंत आहेत. एकदा का आई वडील गेले ना, माहेरचा आनंद येत नाही. तुम्ही बघा, अंगा खांद्यावर खेळलेली लेक, ज्या वेळेला माणूस लहान, ज्या वेळेला मुलगी लहान असते आणि ज्या वेळेला उपवर होती मुलगी, आणि ज्या वेळेला कपाळाला भाशिंग बांधून येते, त्यावेळेला कितीही दगडाच्या काळजाचा बाप असू द्या, किती कठोर आयुष्यात कधी न रडलेला बाप असू द्या, पण एक प्रसंग असा आहे की त्या प्रसंगाला बाप रडल्याशिवाय राहत नाही. त्या प्रसंगाला बाप नापास होतो. अंगावर खेळलेली लेक ज्या वेळेला बापाजवळ येते, सगळं वऱ्हाड एकीकडे असतं शिवाजी महाराज, आणि बाप मात्र फक्त एकटा एका कोपऱ्यामध्ये असतो, दगडाच्या मूर्तीसारखा उभा असतो. ज्या वेळेला लेक जवळ जाते त्यावेळेला कोपऱ्याकडे तोंड करून बाप उभा असतो. लेक जाते आणि बापाला मिठी मारते. जशी माय आपल्या लेकराच्या गालावून हात फिरवते ना, तशी आपल्या बापाच्या गालावून हात फिरवते आणि म्हणते, बाबा खूप कष्ट केलेत बाबा, खूप धावला आमच्यासाठी बाबा, तुम्ही रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, कष्ट केले आम्हाला, जाणीव आहे आम्हाला तुम्ही की गाठी गाठीचं धोत्र नेसले, तुम्ही गाठी गाठीचं लुगडं नेसली माझी आई, जाणीव आहे आम्हाला, पण आम्हाला कधी फाटका ड्रेस तुम्ही नेसू दिला नाही. तुम्ही उपाशी राहिले बाबा, पण आम्हाला शाळेत जाताना डबा बांधून दिला. बस एवढीच विनंती आहे बाबा, इथून पुढे काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. महाराज बाप ढसाढसा रडतो. एरवी तर नारायण महाराज माणूस रडला ना तर माणसं म्हणतील, बांगड्या भर बांगड्या,
मर्दासारखा मर्दा आणि रडतो. पण एक प्रसंग असा आहे बघा की त्याचेच मित्र ज्या वेळेला मुलीला वाट लावत असताना त्याचे मित्र त्याचं सांत्वन करीत असतात. रडू नको रडू नको. का? कारण मुलीचं निस्वार्थी प्रेम बापाला रडवत असतं. अख्ख्या घराची काळजी करणारा बाप असतो आणि बापाची काळजी करणारी फक्त लेक असते. मुलगी असते आयुष्यभर. अरे मुलाच्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे. मुलाला विचारा तुम्ही, ते म्हणते काय नाही महाराज, बस अजून 10-15 लय तर लय 20 वर्षे. म्हाताऱ्याचा त्रास आहे. म्हातारं मेलं की सगळ्या तिजोरीच्या चाव्या आपल्याच करदोड्याला. मुलीला विचारा तुम्ही, मुलगी म्हणते महाराज लयत लय 20 वर्ष मी राहील, 22 वर्ष राहील, एक दिवस हे घर सोडून मला दुसऱ्या घरामध्ये जाते. का? अरे घर तिचं जरी असलं तरी आयुष्यभर बापाला प्रेम मुलगी देत असते. विठ्ठल विठ्ठल लेक गरीबाचे असू द्या किंवा श्रीमंताचे, तुम्ही कितीही त्रास द्या तिला, कितीही बोला, सासरवास जर तिला केला ना काही बोलणार नाही तुम्हाला. जर सासरच्या मंडळीनं जर फक्त बापावरून एखादा शब्द म्हणू द्या मुली, मग बघा तिचा भावानीचा होता. पदोर खोसती कमरेला, लगेच डोळ्याला नजरेला नजर न देणारी लेक उठते आणि लगेच सासूबाईला म्हणते, बरं का सासूबाई, गरीब आहे माझा बाप, मोलमजुरी करणार आहे माझा बाप, पण स्वाभिमान हे लक्षात ठेवा. एक दिवस सगळेजण तुम्ही अंगावर रॉकेल टाकून पेटून द्या मला, पण माझ्या बापाचं नाव तुम्ही कधी काढू नका. बापाचा अपमान सहन करीत नाही महाराज मुली. तसंच बापाचंही बघा, ज्या वेळेला शेवटची घटका असल्यावर ज्या वेळेला बापाला खाली टाकतात बघा, खाली टाकल्याच्या नंतर भोवतालून मुलं बसलेले असतात. बाप म्हणतो, मरतो बाबा, तुमचं सगळं चांगलंय, तुमच्या दोघा तिघांना सगळं काय दिलं, पण मरताना एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुमची बहीण सासरी खूप जाच आहे तिला. तुमच्या गरम स्वभावामुळे ती कधी म्हणली नाही तुम्हाला, गरम स्वभावामध्ये तुम्हाला बोलली नाही, पण माझी ताई ज्या वेळेला माहेरी यायची ना, सासरला जाताना अर्धा तास माझ्या जवळ यायची, रडायची. मी तिचे अश्रू पुसायचो रे, आतून कडी लावायची आणि म्हणायची, बाबा आता गेली ना मी, त्रास सहन होत नाही मला, खूप त्रास देतात मला, सहन होत नाही, जाते मी आता, गेले की आत्महत्या करते, या माझ्या मातीला. मी तिचे अश्रू पुसायचो, म्हणायचो बेटा असं दुःख देऊ नको बापाला, देऊ नको बापाला दुःख. ऐक बेटा, दुःख हे पाहुण्यासारखं आलेलं असतं, ते कधी राहत नसतं. फक्त फरक एवढा असतो, काहीच लवकर जातं तर काहीच उशिरा जातं. म्हणून ऐक बेटा, माझी शपथ आहे तुला, तू असं काही करणार नाही. अगं तुझ्या पोटी जन्माला आलेली मुलं आहेत ना, फार गुणाची मुलं आहेत. मला जाणीव आहे की तुझी सासू तुला त्रास देते, तुझा सासरा तुला त्रास देतो, तुझा नवरा तुला त्रास देतो, पण तुझ्या पोटाला आलेली जी लेकरं आहेत ना, तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे म्हातारपणे जपतील. बस एवढ्या शब्दावर जपली रे माझी ताई. जा कुणीतरी ताईला या घेऊन या, 2 शब्द बोलू द्या आणि नंतरच मला मरू द्या. का सांगितलं? कारण आईच्या आणि वडिलांच्या आणि मुलीचा हा प्रेमाचा प्रसंग आहे. विठ्ठल 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 कुंडली कवरदार विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. जसं कर्म असेल तसं फळ मिळत असतं. संत महात्म्याचं वर्णन तुकोबराय करतात. पवित्र बीजापासून निर्माण झालेली संत आणि त्यांच्या बीजापासून निर्माण झालेली संत मंडळी कसे असतात? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बस झालेली सेवा माझ्या बुद्धीप्रमाणे. नवीन मामला आहे, जरा सांभाळून घ्या, जर काय चुकलं असेल तर. मी पण एवढं धाडस केलं की म्हणलं चला आपले सगळे, आता तुमचं प्रेम म्हणून आलोय. नारायण महाराजांची इच्छा होती, म्हणले सप्ताहातलं पहिलंच कीर्तन आहे दादा. योगायोग असा आहे, म्हणजे आता हे 5वं कीर्तन आहे शिवाजी महाराज, 5वं कीर्तन. पण काय माऊलीची कृपा असेल, 4 कीर्तन एकादशीच्या दिवशी आले. पुण्यतिथी आल्या, 2 पुण्यतिथ्या पण एकादशीच्या दिवशी. मग आज बी योगायोग कस काय, आज एकादशच आली. एकादशी काहीतरी भाग्य असेल. जसं जमेल तसं बोलण्याचा प्रयत्न केला.
सर्वांचं प्रेम आहे. सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सेवेला या ठिकाणी पुन्हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर